हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार. बरे का मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत स्वास्थ्य आणि ऊर्जा संतुलनासाठी स्वरविज्ञानचे रहस्य, आणि आपण त्याचसोबत जीवनामध्ये संतुलन आणि शांती कसे प्राप्त करावे याविषयी आज आपण इथे जाणून घेणार आहोत. तर स्वर विज्ञान आपल्या लाईफला इन्क्रीज करते आणि आपल्या बॉडी माइंडला बॅलन्स करते आणि हीलसुद्धा करते. तर आज आपण स्वर विज्ञानाच्या विशेष माहितीला जाणून घेणार आहोत, ज्यामुळे आपली हेल्थ, आपल्या शरीरामध्ये एनर्जी बॅलन्सला अचीव करण्यासाठी मदत करेल. चला तर आपण जाणून घेऊया की ह्याच्या मदतीने आपल्या हेल्थला कशा प्रकारे इम्प्रूव्ह करू शकतो आणि आपल्या डेली लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी आणू शकतो. तर मित्रांनो, 3 प्रकारचे ऋतू असतात: उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. तसंच ग्रीष्म ऋतू, वर्षा ऋतू, शीत ऋतू असं सुद्धा म्हणतात. हे आपले जे वातावरणमध्ये चेंज होत असते, तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा चेंज होते. जसं वातावरण चेंज होते त्याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये सुद्धा चेंजेस येत असतात, परंतु आपले शरीर त्या चेंजेसला समजू नाही शकत आणि त्याचे परिणाम स्वरूप आपल्याला सर्दी, ताप, खोकला यासारखे प्रॉब्लेम्स येत असतात. तर जेव्हा तुम्हाला सर्दी, ताप, खोकला असतो तेव्हा चेक करा की आपली म्हणजे डावी जी नोस्ट्रल आहे ती ॲक्टिव्ह आहे का जास्त प्रमाणामध्ये, की आपल्या लेफ्ट नोस्ट्रलने सर्दी, फ्लू जास्त होत असते. कारण त्यावेळेस काय असते चालू, चंद्रनाडी ॲक्टिव्ह राहते. तर आपल्याला त्यावेळेस आपल्याला काय पाहिजे असते, गरमी पाहिजे असते. म्हणजेच कोणती नाडी, आपल्याला सूर्यनाडी हवी असते, पिंगला नाडी. तर त्यावेळेस आपल्याला राईट नोस्ट्रलला ॲक्टिव्ह करायचं असतं, पिंगला नाडीला ॲक्टिव्ह करायचं. तर खूप साऱ्या समस्या जे असतात, जसे की गळ्यामध्ये खसखस होणे, नाकातून पाणी निघणे, सर्दी, जुकाम, ह्या छोट्या छोट्या गोष्टींना आपणच ठीकसुद्धा करू शकतो. कधी कधी असं वाटते आपल्याला की खूप थंडी वाटत आहे, असं होते ना कधी कधी, म्हणजेच कोल्डनेस खूप जास्त आहे. म्हणजेच आपली शीतलताची जी नाडी आहे, शीतलताची नाडी कुठली, तर ते चंद्रनाडी आहे. तर शीतलताची जी चंद्रनाडी आहे ती ॲक्टिवेट आहे. तर आपण बॉडीतील त्या थंडीला कमी करण्यासाठी, आपल्या शरीरामध्ये कमी गरमी आणण्यासाठी पिंगला नाडीला ॲक्टिव्ह करून घ्यायचं. याच्या उलट जर आपल्याला खूप गरमी वाटत असेल तर आपली पिंगला नाडी ॲक्टिवेट असेल तर आपण आपल्या शरीराला थंड करण्यासाठी आपण इडा नाडी, चंद्रनाडीला ॲक्टिवेट करायचं. आणि स्वर विज्ञानच्या ह्या बॅलन्सच्या माध्यमाने आपण आपल्या हेल्थ इश्यूपासून वाचू शकतो. तुम्हाला कधी कोणत्या गोष्टीमध्ये खूप जास्त राग किंवा गुस्सा म्हणतात त्याला, तर तो जर येत असेल तर खूप जास्त राग येऊन तुम्ही जर स्वतःवर कंट्रोल नाही करू शकत असाल, रागामध्ये आपण समोरच्या व्यक्तीला हानी पोहोचवू शकतो. तर आपलं कंट्रोल, आपलं नियंत्रण आपल्या स्वतःवरून हटून जात असते. तर त्यावेळेस तुम्हाला चेक करायचं आहे की आपली पिंगला नाडी खूप जास्त ॲक्टिवेट आहे का, राग वाढतच जास्त आहे, राग वाढतच जात आहे. त्या रागाला कमी करण्यासाठी त्यावेळेस इडा नाडीला ॲक्टिवेट करा, तर तुरंत आपला राग कंट्रोल होईल. तर तुम्ही असे काम करण्यापासून तुम्ही वाचू शकाल, म्हणजेच दुसऱ्यांना हानी पोहोचवण्यापासून वाचाल. तर दुसऱ्याला हानी पोहोचवण्यापासून दूर राहाल. रागामध्ये हानी कोणाला जर तुम्ही हानी पोहोचवले तर तुम्हालाच पछतावा नंतर होणार. तर त्यासाठी स्वतःला कंट्रोलमध्ये आणणे खूप गरजेचं असते. तर तुम्ही त्यावेळेस स्वतःला कंट्रोल करा. म्हणजेच ज्या पद्धतीने सांगितलं की जेव्हा पिंगला नाडी राईट नोस्ट्रल चालू आहे तर त्यावेळेस तुम्हाला चंद्रनाडी ॲक्टिव्ह करायची असते. ओके, म्हणजेच काय होईल की तुम्ही पश्चातापापासून दूर राहू शकाल. आणि जेव्हा सकाळला मॉर्निंगमध्ये तुम्ही उठता, म्हणजे सकाळच्या वेळेस जेव्हा उठता, तर सर्वात पहिले आपली नोस्ट्रल चेक करा की आपली कोणती नोस्ट्रल चालू आहे, लेफ्ट चालू आहे की राईट चालू आहे. लेफ्ट म्हणजे डावी आणि राईट म्हणजे उजवी. तर उदाहरणार्थ उजवी नोस्ट्रल जर राईट नोस्ट्रल चालू असेल तर त्याच साईडच्या पायाला जमिनीवर ठेवून आपलं पहिले पाऊल टाकायचं आहे, कारण तो ॲक्टिव्ह आहे, त्यामध्ये एनर्जी आहे, त्यामध्ये पूर्ण प्राणशक्ती आहे, एनर्जी फ्लो होत आहे. आणि ज्या जागेवर एनर्जी फ्लो होत आहे ते पृथ्वीला टच करेल, तर आपली इम्युनिटी वाढेल, ऊर्जावान महसूस होईल
आणि दिवसभर एनर्जेटिक महसूस तुम्ही कराल। तर लक्ष ठेवा की कोणत्या साईडच्या नोस्ट्रलला ॲक्टिव्ह करायचं आहे, जे ऊर्जावान आहे। म्हणजेच आपण सकाळी जेव्हा उठतो तर नॅचरली कुठली ॲक्टिव्ह आहे त्याच ॲक्टिव्ह नोस्ट्रलने आपल्याला पाय जमिनीवर ठेवायचा आहे। ओके, तर ॲक्टिव्ह नोस्ट्रलचाच पाय जमिनीवर टाकायचा आहे, तोच पाय पृथ्वीला टच करायचा आहे। हे तुम्हाला ग्राउंडेड पण करेल आणि आपली इम्युनिटीची पॉवर आहे ती वाढवून देईल। ओके, तर ह्या पद्धतीने आपल्याला उपयोग करायचा आहे। ओके, इथपर्यंत समजलं स्वरविज्ञानाच्या माध्यमाने स्वास्थ्य आणि ऊर्जा संतुलनासाठी हे स्वरविज्ञानाचे रहस्य आहेत आणि जीवनामध्ये ह्या पद्धतीने संतुलन आणि शांती आपण प्राप्त करू शकतो। ओके, तर आपला तर मी उम्मीद करते की स्वरविज्ञानची जे अतिशय महत्त्वाचं जे नॉलेज तुम्हाला नवीन शिकायला काहीतरी मिळालं, हेल्थ आणि बॅलन्सच्या विषयी एक नवीन दृष्टिकोन तुम्हाला दिलं, तर ह्याला डेली रुटीनमध्ये सामील करा आणि याचे काय रिझल्ट येतात तुम्ही सांगा। नक्कीच तुमचं जीवन तुमचं जे डेली रुटीनमध्ये जर हे कराल तर आपला पूर्ण दिवस हे पॉझिटिव्हिटीने भरून जाईल आणि आपण संतुलनसुद्धा प्राप्त करू शकतो। ओके, शांती प्रदान करू शकतो। तर हे आहे स्वरविज्ञानाचं रहस्य। तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर जर नवीन असणार तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच, गॉड ब्लेस यू।